ठाण्याच्या सार्वजनिक शौचालयात शिवसेना व युवा सेनेकडून लावण्यात आले पाकिस्तान मुर्दाबादचे स्टिकर। जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप 26 जणांना आपले प्राण गमवावे लागले। आतंकवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तान विरोधात देशभरात संतापाची लाट असताना ठाण्यातही पाकिस्तान विरोधात शिवसेना व युवा सेना चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे। युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य नितीश लांडगे व शिवसेनेचे टेंभी नाका शाखा प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख निखिल बुरजडे यांच्या नेतृत्वात टेंभी नाका परिसरात आंदोलन करण्यात आले। यावेळी पाकिस्तानचा ध्वज सार्वजनिक शौचालयात चिटकवत अनोखे आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे, युवा सेनेचे जितेश गुप्ता, जॅकी भोईर, अर्जुन दाभी, किरण जाधव, मिलिंद चव्हाण, निखिल वाडेकर, अभिषेक शिंदे, फैजान मेमन आणि आमिर उपस्थित होते। सोबतच मोठ्या प्रमाणात शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या आंदोलनासाठी हजर राहिले होते। पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी जे भ्याड हल्ला केलेला आहे, जे गोरगरिबांना मारलेला आहे, त्याविषयी हा निषेध करण्यात आलेला आहे। आणि जे आमच्या धर्माला जे वाईट नाव ठेवत आहेत किंवा आमच्या धर्माला वाईट बोलत आहेत, तर आमचा धर्म, पहिली गोष्ट तर आमचा धर्म हे शिकवतच नाही। आमचा धर्म हा एकदम पीसफुल धर्म आहे। हे पाकिस्तान्यांनी जे हल्ला केलेला आहे आणि जे आतंकवादी आहेत त्यांनी जे हे हल्ला केलेला आहे, हे फक्त आणि फक्त हे आतंकवादीच करू शकतात। आमच्या धर्मात हे सगळं नाही आहे, असं नाही आहे। आमचा धर्म एक शांत आणि पीसचा धर्म आहे। त्यामुळे हा निषेध आम्ही केलेला आहे। तो काल आम्ही ज्या प्रकारे आंदोलन केलं होतं आणि काल आम्ही ठाण्यातल्या सर्व रस्त्यांवर ज्या देशाची लायकी नाही आहे आणि ज्या देशांनी आतंकवाद्यांना हाताशी घेऊन जो पेलगाममध्ये जो हल्ला केला, निष्पाप नागरिकांचा जीव घेतला, त्यांचा तर आम्ही पहिला जाहीर निषेध म्हणून काल आम्ही ठाण्यामध्ये इथे रस्ते आहेत तिथे आम्ही त्यांचा पाकिस्तानचा जो झेंडा आहे तो तिथं रस्त्यावर लावला, जेणेकरून लोक त्याच्यावरनं चालली पाहिजेत। जे लोक थुकून जे आमचे ठाण्याचे रस्ते खराब होतात कधी कधी, ते रस्ते खराब होऊ नये म्हणून आम्ही त्या झेंड्यावर थुकण्यासाठी फक्त तो तिथे लावलेला आहे। आणि काल आम्ही जसे आज बोललो होतो तसे आम्ही आमचे युवा सेनेचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आज ठाण्यातल्या सर्व शौचालयांमध्ये आज आम्ही हे पाकिस्तानचा झेंडा इथे आम्ही लावण्याला सुरुवात केलेली आहे टेंभी नाक्यापासून। आणि जेणेकरून म्हणजे ज्यांना शौचालयात जायचं असेल, जे शौचालयातून बाहेर ज्यांना थुकायचं असेल, ते ह्या झेंड्यावर थुकून शौचालयामध्ये घुसतील आणि या झेंड्याचा ह्याच प्रकारे अपमान झाला पाहिजे, हीच त्यांची लायकी आहे, हे मी तुम्हाला सांगतो। आणि काल ज्या नागरिकांना जी हत्या झाली नागरिकांची, त्यांना मी माझ्यातर्फे, माझ्या शिवसेना परिवारातर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। सर्वप्रथम शिवसेना युवा सेनेतर्फे काश्मीरमध्ये जो अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केलेला आहे त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि जे आमचे भारतीय लोक शहीद झालेले आहेत त्यांना आमच्या परिवारातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो। जसं माझे सहकारी निखिल यांनी सांगितलेलं आहे की पाकिस्तान या देशाची लायकी काय आहे ती आज आम्ही दाखवून दिलेलं आहे। आज ठाण्यातल्या प्रत्येक शौचालयामध्ये आज आम्ही पाकिस्तानचे झेंडे लावत आहोत आणि एक आगळावेगळा निषेध आम्ही पाकिस्तानला दाखवून देत आहोत की इकडची जनता ही सुदृढ आणि आता हे झालेली आहे। तुम्ही कितीही आमच्या हिंदू आणि मुसलमान भावंडांमध्ये जर दुरावा निर्माण करायचा प्रयत्न केला तरी तिकडचे मुसलमानसुद्धा आणि इकडचे हिंदूसुद्धा आता जागृत झालेले आहेत। तुमचाही कुठलाही डाव हा आता इकडे सक्सेसफुल आम्ही होऊ देणार नाही आहे। तुम्ही कितीही आतंकवादी हल्ले केले आणि जरी आमच्या मुसलमान भावांना तुम्हाला वाटत असेल की ते आमच्यापासून दुरावत जातील किंवा हिंदू लोक त्यांच्यापासून दुरावत जातील, तर आता हिंदू मुस्लिम हे एक झालेले आहेत आणि हे हिंदू मुस्लिम भारतातले पाकिस्तान विरुद्ध छाती टाकून उभे राहिलेले आहेत। त्याचप्रमाणे मला आमचे सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचंसुद्धा कौतुक करावं असं वाटतं, कारण की ज्या दिवशी त्यांना कळलं की हा हल्ला झाला त्वरित त्यांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून तिकडे रिलीफ टीम पाठवली। ते स्वतः तिकडे जाऊन तिकडच्या लोकांना सुखरूप त्यांच्या घरी कसं पोहोचवता येईल आणि त्याचप्रमाणे प्रताप सरनाईक साहेब यांनी विमानतळ ते त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी
त्यांच्यासाठी GST आणि ह्याची सोय केली त्याबद्दल मी त्यांचं पण आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा भारतामध्ये हिंदू मुस्लिम दुरावा निर्माण करण्याचा जो पाकिस्तानचा डाव आहे तो कधीही आमचे तरुण, आज तुम्ही बघताय की मुस्लिम बांधवसुद्धा आमच्याबरोबर हा झेंडा बाथरूममध्ये लावायला आलेले होते आणि त्यांच्या मनात हिंदूंबद्दल आणि आमच्याबद्दल मुसलमानांबद्दल जी एक दुरावा निर्माण करायचा त्यांचा जो कपट होता तो आज इथे हाणून पाडण्याचं काम आम्ही युवा सेना शिवसेनेच्या माध्यमातून करत आहोत.